महाराष्ट्र में दिव्यांगों के अधिकारों की लड़ाई को नई दिशा देने वाले बीजेपी दिव्यांग विकास अघाड़ी के विदर्भ प्रभारी अमोल देवाजीवाल के एक बार फिर चर्चा में हैं। उनके नेतृत्व में चल रहे 36 जिले 9 महीने निवेदन अभियान के तहत आज कोल्हापुर में सैकड़ों दिव्यांग भाई बहनों ने अपनी 55 महत्वपूर्ण मांगों को लेकर जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। इस अभियान का उद्देश्य राज्य के दिव्यांगों की आवाज को सीधे शासन और प्रशासन तक पहुंचाना है। महाराष्ट्र में दिव्यांगों के हक और अधिकारों की लड़ाई को लेकर अमोल देवाजीवाल के लगातार सक्रिय नजर आ रहे हैं। बीजेपी दिव्यांग विकास अघाड़ी महाराष्ट्र और दिव्यांग जन संवाद फाउंडेशन के संयुक्त तत्वावधान में उनके नेतृत्व में 36 जिले 9 महीने निवेदन अभियान चलाया जा रहा है। इसी अभियान के तहत आज कोल्हापुर में एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित किया गया। अमोल वाल्के के नेतृत्व में दिव्यांग प्रतिनिधि मंडल ने कोल्हापुर के जिलाधिकारी डॉक्टर विजय राठौर को ज्ञापन सौंपकर राज्य भर के दिव्यांगों की 55 प्रमुख मांगे प्रशासन के समक्ष रखी। इन मांगों में दिव्यांग पेंशन को समय पर जमा कराना, पेंशन राशि में वृद्धि, रोजगार और स्वरोजगार के अवसर बढ़ाना, ई रिक्शा उपलब्ध कराना, शिक्षा और छात्रवृत्ति योजना का विस्तार, आवास योजना को प्रभावी बनाना, बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराना और दिव्यांग प्रमाण पत्र प्रक्रिया को आसान बनाने जैसी महत्वपूर्ण मांगे शामिल है। अमोल वाल्के ने कहा कि दिव्यांग समाज को केवल सहानुभूति नहीं बल्कि अधिकार और अवसर चाहिए। इसी उद्देश्य से महाराष्ट्र के सभी 36 जिलों में जाकर दिव्यांगों की समस्याओं को एकत्र किया जाएगा और उन्हें प्रशासन तथा सरकार के सामने मजबूती से रखा जा रहा है। इस कार्यक्रम में कोल्हापुर जिले के करबीर, पन्हाळा, हाथकड़गले, शिरोळ, कागल, गढ़हिंगलज, चंदगढ़, बुदरगढ़, राधानगरी और आजरा सहित 10 तालुकों से बड़ी संख्या में दिव्यांग भाई बहन पहुंचे। उन्होंने अपनी स्थानीय और व्यक्तिगत समस्या भी प्रशासन के सामने रखी। कार्यक्रम के दौरान कोल्हापुर जिले से संबंधित 251 स्थानीय मांगों का अलग ज्ञापन भी जिलाधिकारी को सौंपा गया। अमोल वाल्के ने प्रशासन से इन मांगों पर गंभीरता से विचार कर त्वरित कार्रवाई करने की मांग की। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि यदि दिव्यांग समाज की समस्याओं को नजरअंदाज किया गया तो पूरे महाराष्ट्र में लोकतांत्रिक तरीके से व्यापक जन आंदोलन खड़ा किया जाएगा। उनका कहना था कि दिव्यांगों के सम्मान, स्वाभिमान और अधिकारों से कोई समझौता नहीं किया जाएगा। आज का यह कार्यक्रम केवल एक ज्ञापन सौंपने तक सीमित नहीं था, बल्कि ये दिव्यांग समाज की एकता, जागरूकता और अपने अधिकारों के लिए संघर्ष करने के संकल्प का भी प्रतीक बना है। 36 जिले 9 महीने और शुरू हुआ अमोल वाल्के का यह अभियान अब पूरे महाराष्ट्र में चर्चा का विषय बनता जा रहा है। देखना होगा कि सरकार और प्रशासन दिव्यांग समाज की इन मांगों पर कितना गंभीर रुख अपनाते हैं। ऐसी जनहित और सामाजिक सरोकारों से जुड़ी खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक और शेयर करें और कमेंट करके बताइए कि दिव्यांग की इन मांगों पर सरकार को क्या कदम उठाना चाहिए। माफ करावे हे आपण अर्जामध्ये घेतलं आहे, पूर्णपणे घेतलं। काही मी तुला एक काम करतो, तू पुढे ये, हे पूर्ण पॉइंट वाचून दाखव, सगळे खुश होतील। ये तू ये, आम्ही आतमध्ये जाऊन येतो। एक 2 मिनिट कोल्हापूरच्या आंदोलनात आज दिनांक 3 जून 2026 रोजी कोल्हापूर येथे 36 जिल्हे 9 महीने निवेदन अभियानाअंतर्गत आज इथे आम्ही निवेदन अभियान आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला आवर्जून कोल्हापूर जिल्ह्यातले तसे कोल्हापूर शहरातील बरेचसे दिव्यांग बांधव भगिनी इथे उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या एका शब्दावर तुम्ही एवढ्या लांबून इथे आलेले आहात। आपणास सांगू इच्छितो की 36 जिल्हे 9 महीने निवेदन अभियान म्हणजे दिव्यांगांच्या ज्या समस्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आहे, जे दिव्यांगांचे अधिकार आहे, ज्यापासून दिव्यांग पूर्णपणे वंचित आहे, अशा वंचित दिव्यांगांना महाराष्ट्रातील संपूर्ण 55 लाख
प्लस दिव्यांगांना त्यांच्या मागण्या त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, याकरता हे निवेदन अभियान आम्ही कोल्हापूर इथे माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर विजय राठोड साहेब यांना देण्याकरता आलेलो आहोत। या निवेदन अभियानामध्ये आम्ही एकूण 55 मागण्या घेतलेल्या आहे। 55 मागण्या घेतलेल्या आहे। 55 मागण्या ज्या आहे त्यामध्ये पहिली मागणी जी आहे ती पहिली मागणी आहे की दिव्यांगांची पेन्शन ती प्रत्येक महिन्याच्या कुठल्याही एका फिक्स तारखेला यायला पाहिजे, जेणेकरून दिव्यांगांना माहित राहील की माझ्या महिन्याची पेन्शन मला 5 तारखेला येत आहे, तो त्याप्रकारे त्याचं नियोजन करू शकेल। आज दिव्यांगांची पेन्शन ही प्रत्येक महिन्याच्या ठराविक निश्चित तारखेला येत नसल्यामुळे त्याला माहीतच नाही राहत की मला नियोजन कसं करायचं आहे, दुधाचा खर्च कसा द्यायचा आहे, किराणा केव्हा आणायचा, औषधी पाणी केव्हा कशा करायच्या, त्याला काही ठाऊकच नाही राहत। त्याकरता आपली पहिली मागणी आहे की दिव्यांगांना दर महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला निश्चित स्वरूपात आम्हाला जसं तुम्ही लोकांना पगार देता, आई आमच्याकरता पगारच आहे, मग तुम्ही आम्हाला प्रत्येक महिन्याला 5 तारखेला द्या। आपण हे बघतोय की या दिव्यांग समाजामध्ये रोजगार हा सर्वात मोठा मुद्दा आहे। आज जे शिक्षित रोजगार आहे, ग्रॅज्युएट रोजगार आहे, त्या ग्रॅज्युएट जे कॅन्डिडेट आहे त्यांना सुद्धा रोजगार नाही आहे। तर आपण सरकारला ही मागणी करत आहोत की जे ग्रॅज्युएट आहे किमान त्यांना 15,000 रुपये महिना फिक्स महिना, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना 15,000 रुपये महिना द्यावा। आता याच्या मागचे कारण काय आहे की जर त्यांना 15,000 रुपये महिना दिला तर जे लोकांची आता इच्छा पूर्णपणे उडालेली आहे, शिकण्यात जे लोक दुर्लक्ष करतात ते पुढे येतील, ते शिक्षण करतील, आणि जर त्यांना तुम्ही महिना नाही देऊ शकत तर तुम्ही त्यांना एक प्रायव्हेट त्यांना परमनंट नोकरी द्यावी, ही सुद्धा आपण एक मागणी केलेली आहे। आपण अशी मागणी केलेली आहे या निवेदनामध्ये की ज्या हाऊसवाईफ आहे, जे दिव्यांग बंधू बांधव आहे, जे वयस्कर असो किंवा ज्येष्ठ आहे किंवा मिडल एजचे आहे, कुठलेही असो, किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1,000 कमीत कमी 1,000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम हा जॉब देण्यात यावा। वर्क फ्रॉम होम, जेणेकरून दिव्यांग घरी आहे, अरे घरी बसून पण ते कामं करू शकतात ना। आम्ही स्वतः कामं करून राहिलो, माझे भाऊ इथे, सागर भैया इथे, असे काही कितीतरी, माझी बहीण आहे इथे, कितीतरी दिव्यांग बंधू भगिनी आहेत जे घरी बसून कामं करू शकतात, त्यांना जमते ते द्या ना, पण द्या तर। या मागण्या सुद्धा आम्ही घेतलेल्या आहे। माझ्या या दिव्यांग समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये लग्न करण्याची इच्छा राहते, परंतु मुली नाही तर मुलं आहे, काही त्यांचे तालमेल जमून नाही राहिलं। आपण सरकारला ही मागणी केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी, म्हणजे एका वर्षात 36 जिल्ह्यात किमान एक सरकारतर्फे वधूवर परिचय मेळावा आयोजित करावा एक, आणि त्या वधूवर परिचय मेळाव्यामधून किमान 1,000 दिव्यांगांचे लग्न समारंभ सरकारने स्वतःच्या पैशांनी पूर्ण त्यांची घरगृहस्थी बसून द्यावी, असं सुद्धा आपण या 55 मागण्यामध्ये निवेदन घेतलेलं आहे। यामध्ये आपण असे असंख्य मागणी, कुठे आहे मागणीचा पेपर, पत्र द्या, पत्र हा, हे तुम्हाला सांगू इच्छितो की रोजगार जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर सहित महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 2700 ई रिक्षा, किती 2700 ई रिक्षाचा वाटप करावा, जेणेकरून ई रिक्षाच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना रोजगाराची उपलब्धी होईल आणि त्यांना रोजगार मिळेल। ही सुद्धा आपण यामध्ये एक महत्वाची मागणी घेतलेली आहे। आपण हे सुद्धा मागणी घेतली आहे की प्रत्येक शहरामध्ये एक चौक आहे, चौरस्ता आहे, सार्वजनिक चौरस्ता आहे, त्या चौरस्त्याच्या आजूबाजूला बघून किमान एका शहरामध्ये कमीत कमी 100 लोकांना ती दुकान लावून द्यावी, जेणेकरून ते लोक स्वयंरोजगार करतील। आपण हा मुद्दा दुसराच आहे आपला, बघा हा मुद्दा दुसराच आहे की 100 दुकाने आम्हाला द्यावी। तिसरा मुद्दा आहे कमीत कमी 2700 ई रिक्षा एका शहरात
शहरात नाही जिल्ह्यामध्ये वाटप करावे. आता किती वाटतंय तुम्ही? 2 ई रिक्षा. म्हणजे इथेच एका छोट्याशा इन्व्हिटेशनवर तुम्ही एवढे आलेले आहात. या शहरामध्ये 2 ई रिक्षा चालत आहे. 2नी काय होणार आहे? बाकीचे दिव्यांग काय करतील? सर्वांना इच्छा आहे ना व्यवसाय करण्याची, रोजगारची. काही माझे एकट्याचे मत तर नाही आहे. तुमच्या इच्छा आहे तेव्हा तुम्ही आलेले आहात. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना सर्वात महत्वाचं, आज एका नॉर्मल व्यक्तीसाठी नॉर्मल व्यक्तीसाठी इन्शुरन्स बिमा राहतो. दिव्यांगांचा जीव नाही आहे का? आम्ही माणसं नाही आहोत? आम्हालाही हात आहे, पाय आहे, सगळं काही आहे, थोडे कमजोर आहे. आपण म्हटलं आहे कि दिव्यांग नागरिकों हेतु प्रतिवर्ष 15 लाख तक का आजीवन स्वास्थ्य बीमा उपलब्ध कराया जाए तथा सभी उपचार निशुल्क किए जाए. ही सुद्धा मागणी आपण घेतलेली आहे. म्हणजे उद्या जर काही झालं तर 15 लाख रुपये ऍटलिस्ट आपल्या मागे आपल्याला राहतील. 40% दृष्टीबाधित जे ब्लाइंड असतात, दृष्टीबाधित अशा नागरिकांना शासनाच्या सर्व सुविधा देण्यात यावा, ही सुद्धा आपण याच्यामध्ये मागणी घेतलेली आहे. दिव्यांग हेतु 200 स्क्वेअर फीट का स्थान, 200 स्क्वेअर फीटची जागा तर तुम्ही दिलेली आहे आम्हाला, पण 200 स्क्वेअर फीट मिळत किती लोकांना आहे? एकाही नाही. कुणालाही मिळालं. किती लोकांना 200 स्क्वेअर फीट मिळाली? तुला मिळाली? कुणालाही नाही. तुम्हाला मिळाली? कुणालाही नाही. कुणाला नाही. सार्वजनिक दिव्यांग जागा आहे त्याला नाही आहे. जे संबंधित अधिकारी वगैरे वर्ग आहेत त्यांच्या संबंधित पै पाहुण्यांच्या मध्ये ते वाटलं जातं. तर यामध्ये न होण्याचे कारण आपल्याला जे सांगितले जाते, जागा उपलब्ध नाही आहे. मग GR कशाला काढला? त्यानंतर दुसरी गोष्टी आहे की त्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहे त्या जटिल आहेत. त्या आपण शिथिल कराव्या, जेणेकरून दिव्यांगांना रोजगाराकरता जागा मिळेल. हे सुद्धा याच्यामध्ये आपण एक मांग घेतलेली आहे. एसटी मध्ये जो प्रवास होतो, काही एसटी मध्ये निशुल्क आहे, काही मध्ये तिकीट आहे, काही मध्ये तर घेतच नाही. सर्व प्रवास सर्व बसांमध्ये आमचे निशुल्क व्हावे, हे सुद्धा आपण मांग या 55 मागण्यांमध्ये घेतलेली आहे. बाल संगोपन योजना तुम्ही ऐकलेली असेल. बाल संगोपन योजनेच्या अंतर्गत 2250 रुपये मुलाला शिक्षणाकरता वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत दिले जाते. परंतु त्यामध्ये अट आहे की दोन्ही आई वडील दिव्यांग असावे. इकडे तुम्ही म्हणता दोन्ही दिव्यांग असावे तर द्यावे, तिकडे तुम्ही म्हणता दिव्यांग आणि अदिव्यांगाने लग्न करावे. दिव्यांग वगैरे 1.5 लाख रुपये. तर आपण यामध्ये प्रशासनाला ही मागणी करत आहोत की दिव्यांगांची अट बाजूला करा. ज्या घरामध्ये एक दिव्यांग जरी असेल त्याच्याही मुलीला शिक्षणाकरता पैसे द्या, दिलेच पाहिजे ना. तर आपण ही मांग घेतलेली आहे कि यदि परिवार में माता पिता में से कोई एक दिव्यांग हो तो उसके बच्चों को बाल संगोपन योजना अंतर्गत प्रति माह 2250 रुपये शैक्षणिक सहायता प्रदान की जाए. ठीक आहे. त्यानंतर आतनं ऑर्डर आलाय की हा. तुम्ही या आत, मी पुढच्या मीटिंगला जाणार आहे. बर. तुम्ही आत या, निवेदन द्या. चला, तर आपण हे निवेदनचे मुद्दे जे आहेत तुम्हाला सर्वांना सांगूया. तोपर्यंत इथे जे आहे प्रमुख 10-12 जण आत या म्हटले. हो, माझ्यासोबत प्रमुख जे आहे ते 10-12 जण, 13 जण, 14 जण चला आतमध्ये. आणि हे मुद्दे जे आहे, जे जबाबदार इथे आहे त्यांनी ते मुद्दे वाचून दाखवावे. 5 मिनिटात संपवतो. कोण इथं जाऊ तर 5 मिनिटांमध्ये संपवतो. हो, हा, सर्वांना बोलायचं. बोल.